नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पंतप्रधान व मंत्रिमंडळ या विषयावर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो, त्या विषयावरील आपण प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. प्रश्न क्रमांक पहिला, पंतप्रधानांच्या कार्यालयाबाबत म्हणजे PMO खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? आता पंतप्रधानाचं जे कार्यालय आहे त्याबद्दल कुठली विधाने सत्य आहेत असं आपल्याला या प्रश्नात विचारलेलं आहे. आहे ती सहाय्यकारी संघटना म्हणजे स्टॉप एजन्सी आहे, तर ते बरोबर आहे. आहे ती एक बिगर संस्थात्मक संविधानिक संस्था आहे, हे पण बरोबर आहे. त्याला कुठलाही संविधानामध्ये दर्जा दिलेला नाही आहे. त्यानंतर आहे त्याच्या अधिकार क्षेत्रात काही संलग्न आणि दुय्यम कार्यालय येतात नाही. PMO कार्यालय हे फक्त पंतप्रधानाच्या दैनंदिन म्हणजे जे काही कामं असतात त्याचं नियोजन करत असते. चूक आहे. त्यामुळं आपल्याला यावरूनच प्रश्नाचं उत्तर येऊन जातं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 2, पुढील विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत? त्यामध्ये एक आहे अनुच्छेद 74 मंत्रिमंडळाच्या स्थानासंबंधी आहे, बरोबर आहे. मंत्रिमंडळाच्या स्थानासंबंधी कलम 74 आहे. त्यानंतर दुसरा आहे अनुच्छेद 75 मंत्र्यांची नियुक्ती, कार्यकाळ, जबाबदारी, पात्रता, शपथ आणि वेतन व भत्ते यांच्याशी संबंधित आहे, हे पण बरोबर आहे. कलम 75मध्ये मंत्र्यांची नियुक्ती, कार्यकाळ, जबाबदारी, शपथ आणि वेतन व भत्ते हे सर्व नमूद केलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 3, पुढील विधानांचा अभ्यास करा. त्यामध्ये एक आहे मंत्रिमंडळ राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत अधिकारावर राहते, बरोबर आहे. आणि दुसरा आहे मंत्रिमंडळ लोकसभेत बहुमताच्या जोरावर अधिकारावर राहते, हे पण बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3 आहे. ही दोन्हीच्या दोन्ही विधाने एकदम बरोबर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 4, भारतीय संविधानातील कलम अनुच्छेद 78च्या तरतुदी खालील पैकी कोणते विधान बिनचूक म्हणजे आपल्याला बरोबर विचारलेलं आहे? कलम 78मध्ये काय आहे तर पंतप्रधानाचे कर्तव्य असते की राष्ट्रपती संघराज्याचा प्रशासकीय कारभारासंबंधी आणि अधिनियमाच्या प्रस्तावासंबंधी मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय कळविणे. कोणाला? राष्ट्रपतीला. कोण कळवणार? पंतप्रधान. हे कर्तव्य कलम 78मध्ये नमूद केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील विधाने लक्षात घ्या. आहे केंद्रीय मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असते. सामूहिकरित्या मंत्रिमंडळ हे पंतप्रधानाला जबाबदार असते आणि पंतप्रधान हा लोकसभेला जबाबदार असतो, संसदेला नाही. आहे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत केंद्रातील मंत्री पदावर राहू शकतात, हे बरोबर आहे. आणि विधेयकाबाबतच्या प्रस्तावासंदर्भात असलेले निर्णय पंतप्रधानांना कळविणे हे पंतप्रधानाचे कर्तव्य आहे, हे मात्र बरोबर आहे. हे कलम 78मध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल पर्याय क्रमांक 2 आणि क. यानंतर प्रश्न क्रमांक 6, यामध्ये आपल्याला भारतातील अविश्वासासंदर्भात ठरावासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. आहे भारताच्या राजघटनेमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्धच्या अविश्वास ठराव असा उल्लेख करण्यात आलेला नाही, एकदम बरोबर आहे. अविश्वास ठराव हा केवळ लोकसभेत मांडता येतो, हे पण बरोबर आहे. कारण पंतप्रधान कोणत्या गटाचा असतो? लोकसभेचा असतो आणि तो जबाबदार कोणाला असतो? लोकसभेला असतो. त्यामुळं अविश्वास ठराव हा लोकसभेतच मांडला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही विधाने बरोबर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 7, पंतप्रधान कार्यालयाबाबत योग्य विधान निवडा. आताच आपल्याला पहिल्या प्रश्नामध्येच विचारलं होतं पंतप्रधान कार्यालयाबद्दल प्रश्न.
परत याच कार्यालयाबद्दल प्रश्न विचारला आहे आणि आपल्याला PMO कार्यालयाचं काय कार्य आहे हे या प्रश्नातून समजून जाईल. आहे ऑलोकेशन ऑफ बिझनेस रूल्स 1961 नुसार PMO भारत सरकारच्या एखाद्या विभागासारखा दर्जा उपभोगतो. बरोबर आहे. इसवी सन 1947 साली गव्हर्नर जनरल सचिवाच्या जागी पंतप्रधान कार्यालय अस्तित्वात आले. हे पण बरोबर आहे. आणि पूर्वी PMO हे पंतप्रधानाचे सचिवालय म्हणून ओळखले जायचे. हे पण बरोबर आहे. नीती आयोगाचे थिंक टँक म्हणून कार्य करते. आता नीती आयोग आणि पंतप्रधान कार्यालयाचा कुठलाही संबंध नाही. नीती आयोग हा वेगळा आहे, जो की 1 जानेवारी 2015 पासून स्थापन झालेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 3 अ, ब, क. यानंतर प्रश्न क्रमांक 8 खालील विधानां विचारात घ्या. आहे राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करतात. एकदम बरोबर आहे. त्यानंतर पंतप्रधान मंत्र्यांना शपथ देतात. नाही. पंतप्रधान देतात का मंत्र्यांना शपथ? नाही. त्यानंतर क आहे मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते. बरोबर आहे. आताच मागच्याच प्रश्नात मी सांगितलं होतं की मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते. एकदम बरोबर आहे. आणि क बरोबर आहे. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही. सुरुवातीला असं होतं, पण जेव्हा 44वी घटनादुरुस्ती झाली तेव्हा राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाचा सल्ला हा एकदा विचारात पाठवल्यानंतर रिटर्न पाठवलं की बंधनकारक केला. म्हणजे ड सुद्धा चुकीचं आहे. आणि क दोन विधाने बरोबर आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 9 2011 मध्ये कोणत्या भारतीय पंतप्रधानांना बांगलादेश सरकारने बांगलादेशी स्वाधीनता सन्मानाने पुरस्काराने गौरविले? तर ती आहेत इंदिरा गांधी. 2011 मध्ये त्यांनी हा पुरस्कार दिलेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि आणखीनसुद्धा बांगलादेश लेटेस्ट न्यूजमध्ये आहे, जे की त्यांची जी पंतप्रधान होती हिला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे. कुठली पंतप्रधान होती ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. यानंतर प्रश्न क्रमांक 10 जो की जोड्या लावा आहे आणि यामध्ये एकीकडे पंतप्रधान आणि त्यांचा कार्यकाळ दिलेला आहे. मोरारजी देसाई म्हटलं की ते 1977 ते 1989 या काळामध्ये होते. कारण त्यांची खूप शॉर्ट टर्म होती, यामुळं आपल्याला ते लक्षात राहतात. म्हणजे ला 3 असा कुठला पर्याय आहे? तर एकच आहे, पर्याय क्रमांक 4. यावरून उत्तर येऊन जातं, पण तरी पण आपण दुसरे चेक करून घेऊया. मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ आता 2004 ते 2014 राहिलेला आहे. त्यानंतर राजीव गांधी यांचा कार्यकाळ 1984 ते 1989 हा राहिलेला आहे. आणि HD देवगौडा हे 1996 ते 97 या एका वर्षासाठी पंतप्रधान झालेले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 11 कॅबिनेट या संज्ञेचा राजघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आहे? तर ते आहे कलम 352, ज्यामध्ये कॅबिनेट या संज्ञेचा राजघटनेत उल्लेख केलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 12 टीकाकारांनी डॅश डॅश या भारत सरकारचे सरकार म्हणून संबोधलेले आहेत. तर ते पंतप्रधान मंत्री कार्यालय म्हणजेच PMO कार्यालयाला टीकाकारांनी भारत सरकारचे सरकार म्हणून संबोधलेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 13 केंद्र सरकारच्या अधिकृत व्यवहार प्रक्रियेशी संपर्क ठेवणारा कॅबिनेट सचिव हा पंतप्रधानाचे डोळे व कान असतो, पण तो पंतप्रधानाच्या वतीने राखण करणारा राखणदार किंवा पर्यवेक्षक मात्र नसतो. कॅबिनेट सचिव हे मंत्रालयाच्या बाबतीत सल्लागारी पद आहे, कार्यकारी पद नाही. त्याचे कार्य सहाय्य करणे आहे, पर्यवेक्षण करणे नव्हे, असा कॅबिनेट सचिवांच्या भूमिकेत बाबत कोणी म्हटलेले आहे? आता
हे खूप डीप प्रश्न आहे. तरी पण हा प्रश्न आपण व्यवस्थित वाचला तर आपल्याला याचं उत्तर देता येईल. एस खेरा यांनी ही सर्व गोष्टी उच्चारलेल्या होत्या. कशाबद्दल? कॅबिनेट सचिवाबद्दल हा प्रश्न आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 14. मुख्य सचिव आणि मंत्रिमंडळ सचिव यांच्या संदर्भात खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे? आता आपल्याला कोणाबद्दल विचारलंय? मुख्य सचिव आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सचिवाबद्दल विचारलेलं आहे. या दोघांची कार्य आणि अधिकार समान आहेत? नाहीत. मुख्य सचिवाचे वेगळे अधिकार आहेत आणि मंत्रिमंडळाच्या सचिवाचे वेगळे अधिकार आहेत. त्यामुळं हे चुकीचं आहे. त्यानंतर ब आहे, दोघेही त्यांच्या संबंधित मंत्रिमंडळाचे सचिव असतात. एकदम बरोबर आहे. त्यानंतर क आहे, दोघेही त्यांच्या संबंधित मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे पर्यवेक्षण करतात. हे पण बरोबर आहे. ब आणि क तर बरोबर आहे. त्यानंतर वरीलपैकी सर्व तर येणारच नाही आणि अगोदरच एलिमिनेट झाले, त्यामुळं ड पाहून घेऊयात. मंत्रिमंडळ सचिव पदाची सुरुवात केंद्रीय स्तरावर झाली तर मुख्य सचिव पदाची सुरुवात राज्य स्तरावर झाली नाही. हे पण चुकीचं आहे. म्हणजे ब आणि कच बरोबर आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 15. मंत्रिमंडळ सचिवालय म्हणजेच कॅबिनेट सचिवालय संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ते इसवी सन 1950 मध्ये स्थापन झालं नाही. ही तारीख 1947ची आहे. या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळ सचिवालय केव्हा स्थापन झालं? ब आहे, ते पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. एकदम बरोबर आहे. त्यानंतर ते रेखा संघटन आहे? नाही, चुकीचं आहे. ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करते. कोण? कॅबिनेट सचिवालय केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करत असते. हे वाक्य एकदम बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं देता येईल ब आणि ड एकदम बरोबर. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 16. खालील दिलेल्या भारतीय संविधानातील कोणती कलमे पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्यामधील संबंध विस्तृतपणे अधिराज्यित करतात? आता पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोघांमधील कलम दिलेला आहे. कलम 78 नुसार मी मागच्याच प्रश्नात सांगितलं की सर्व काही जे काही मंत्रिमंडळाचे सल्ला वगैरे निर्णय असतील ते निर्णय राष्ट्रपतीला कळवणं हे कर्तव्य आहे. पंतप्रधानाचं कर्तव्य राष्ट्रपतीला सांगणं आहे आणि ते कलम 78 मध्ये आहे. कलम 75 मध्ये काय आहे आणि कलम 74 मध्ये काय आहे? तर ह्या दोन्ही कलमे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील दुवा कलमे असं म्हणता येईल आपल्याला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल अ, क आणि ड म्हणजेच पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी कोण राज्याचे मुख्यमंत्री न होता भारताचे पंतप्रधान झालेत? आता बाकी सर्व मोरारजी देसाई, चरण सिंग, व्ही.पी. सिंग आणि पी.व्ही. नरसिंहराव हे एक वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, पण चंद्रशेखरन हे डायरेक्ट पंतप्रधान झालेले आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल पर्याय क्रमांक 4 ड फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने केंद्रात आणि राज्यांमध्ये मंत्रिमंडळाचा आकार लोकसंख्येच्या एकूण सदस्य संख्येच्या आणि अनुक्रमे संबंधित राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावा हे निश्चित करण्यात आलं? तर ती 91वी घटनादुरुस्ती होती. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असं आपल्याला सांगता येईल की पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 19. भारतीय संविधानातील अनुच्छेद 78च्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? तर 78 कलम म्हटलं की पंतप्रधानाचं कर्तव्य जे की राष्ट्रपतीला संघराज्याच्या प्रशासकीय कारभारासंबंधी जे काही अधिनियम प्रस्तावासंबंधी मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय
कळविणं हे पंतप्रधानाचं कर्तव्य आहे राष्ट्रपतीला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल, पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. अ आहे, पंतप्रधानासहित मंत्रिमंडळाची सदस्य संख्या संसदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असणार नाही. तर पंतप्रधानासहित नसून पंतप्रधानाला सोडून मंत्रिमंडळाची सदस्य संख्या 15% पेक्षा अधिक असणार नाही असं वाक्य होतं. म्हणजे अ तर चुकीचं आहे. ब आहे, घटनात्मक तरतुदीनुसार पंतप्रधानाची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकार पद धारण करतील, हे पण चुकीचं आहे. आणि क, पंतप्रधान पदावर नियुक्त होण्याच्या वेळी ती व्यक्ती संसदेचा सदस्य असणे अनिवार्य आहे, हे पण चुकीचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी कुठलंही बरोबर नाही.